मॉर्निंग सगळ्यांना. आज स्पेशल म्हणजे बिर्याणी आहे, दम बिर्याणी. त्याच्यासाठी आदान ठेवले इकडं. कांदा भजी करलेली. आता मग मी प्लेट रेडी करलेले, सॉस टाकलेले. गोलाईत आलो होतो. काय झालं होतं गोलाईत? अंड्याची चटणी करणार होतो, काय केलं? अंड्याची चटणी. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज स्पेशल म्हणजे बिर्याणी आहे, दम बिर्याणी. त्याच्यासाठी आदान ठेवले इकडं. तांदूळ उकळून घेण्यासाठी आणि कांदा फ्राय करून घेऊ लागलो. लाल करून घ्यायचा राहते कांदा. आणि इकडं मटण उकडून घेतले. मटण रात्रीच आणलं होतं बकऱ्याचं. थोडी भाजी केली होती आणि थोडी ठेवली. आता याची बिर्याणी करायची. यांचं साहित्य: कांदा, हिरवी मिरची, टमाटा, तेजपत्ता, लाल मिरची, खडे मसाले, धनिया पावडर आणि साजिरा. भांडे थोडेच घासले. पाणी आलं होतं नळाला सकाळी, त्याच्यामुळं अर्धेच भांडे राहून गेलेत. आता अर्धे एवढे राहिलेत घासायचे. आता एवढं भाताला बिर्याणीला फोडणी टाकून भांडे घासून घेते. एवढे झालेत भांडे. आणि काल गावरान आंबे आणले होते. एवढे सुंदर आहेत ना आंबे, बापरे. गावरान म्हणायला, गावरान आंबा एवढा गोड नसते, पण ही आंबा जर एवढा गोड आहे बघा. गोलाईमधून आणले, 100ला 2 किलो. एवढा गोड, साखर टाकायची बी गरज नाही, एवढा गोड. पहिल्यांदा बरं काही गावरान आंबा. नसता गावरान आंबे आणि नुसते आंबट लागतात. तर 1 नंबर आंबा. मस्त फ्राय होलेला आहे कांदा. तुम्ही सगळेजण सपोर्ट करलेला व्हिडिओ मस्त व्हायरल होलेला आहे. असंच व्हायरल करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा आणि असाच सपोर्ट राहू द्या. असं व्हिडिओ चांगल्या ह्याला चालला का मला पण चांगलं वाटलं करायला, की बाबा आपण चांगलं बनवताय, दाखवते म्हणून चांगलं वाटलं. त्यासाठी असं सपोर्ट करा सगळेजण. मी असंच तुम्हाला छान छान रेसिपी पण दाखवते आणि घरचे नवीन नवीन काय झाले ते पण दाखवते. काही सगळं धुवून घेतले हो का, स्वच्छ करून घेतले, पाणी भरून घेतले. एवढं भरायला म्हणजे खालीच लागते भांडे. कधी कंटाळा आला बेसिंगला घासायचा तर खाली इथं बसून घासू शकते माणूस, त्याच्यामुळं भरून घेतलं. कपडे झालेत, मिशनीला लावले होते कपडे. आता मिशनीतून कपडे काढणार आहे. आता वाजलेत बघा 9 सकाळचे. तर माझं अर्धं काम झाले. माझं काम 11:30पर्यंत, नसा 10पर्यंत होऊन जाते. जेवण तर आमचं आज उशीर झाला, नसा 9च्या आधी जेवण होऊन जाते. आता तर आज राहिले थोडं काम. चला, पाणी आल्यामुळं राहिले बरं का. नको. कांदा पूर्ण ब्राऊन झालाय. आता काढले वाटीमध्ये. इकडं उकळीमध्ये हे तांदूळ टाकले. आता थोडं अर्ध कच्चं राहिले की तांदूळ काढून घेणार आहे. आता फुन्नी मारायला पातेलं ठेवले गॅसवर. तोपर्यंत इकडं मसाला पूर्ण फ्राय करून घेते. तोपर्यंत इकडं तांदूळ अर्धा कच्चा शिजून निघते. तोपर्यंत आपलं इकडं मस्त फुन्नी मारून व्यवस्थित होतं. मग नंतर मग ते तांदूळ ह्याच्यामध्ये टाकून घे. तुम्हाला दाखवत राहते पुढे पुढे, बघत राहा. तेल ऑलरेडी गरम असल्यामुळं का लवकर टाकून घेऊ लागले, करते. आता हे खडे मसाले टाकून घेऊ लागले एवढे. तेजपत्ता, हिरवी मिरची टाकली. आता त्याच्यामध्ये फ्राय होऊ देते व्यवस्थित. हिरवी मिरची फ्राय झाल्या. आता मी टमाटे टाकून दिलेले. आता हे खडे मसाले टाकून घेणार आहे. कशी करते ते तुम्हाला आवडते का कमेंट्समध्ये सांगा. तुम्ही कशी करता ते पण कमेंट्समध्ये सांगा. आता उकडून घेतलेलं मटण टाकून घेऊ ह्याच्यामध्ये. तांदूळ चाळणीत काढून घेतले. असे अर्धे कच्चे ठेवायचे राहते तांदूळ. असे ठेवले. आता चाळणीत काढले, पोहे काढायचे. आता लिंबू पिळून घेणार आहे ह्याच्यामध्ये.
खूप अवघड जाते व्हिडिओ करायला, तर तुम्ही सगळेजण सपोर्ट करायला म्हणून करायला व्हिडिओ एवढा अवघड. कधी चुकून मोबाईल भाजीत पडला, गॅसवर गरम ह्याच्यावर पडलं, किती अवघड आहे सांगावर. रिक्स राहते. मटणमधलं थोडंसं पाणी आटू दिल्या मसाल्याचं. आता ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घेते. आपण कांदा फ्राय केलेला होता, हे आता हे थोडं टाकून घेणार आहे. आता तांदूळ हे टाकून घ्यायचं असं. असं थर लावून घेतले. आता ह्याच्यावर आणखीन थोडीशी कोथिंबीर टाकायची. कांदा भाजलेला टाकायचा. परत एकदा थर दिले. थर दिल्यानंतर आणखीन थोडीशी कोथिंबीर टाकायची. आणि भाजलेला कांदा थोडासा टाकायचा. जास्त आवडत असलं तर जास्त टाकायचं, तर आवडत असलं तर कमी टाकायचं. कोणाकोणाला आवडत नाही भाजलेला कांदा बिर्याणीमध्ये. याच्यावरून थोडंसं तेल सोडायचं. ते जे आपण कांदा भाजलो होतो ना, ते तेल आहे थोडं सोडायचं, लय सोडायचं नाही. बस. आणि थोडासा खायचा कलर टाकायचा वरून. वन साईड टाकले का तर अर्धा पांढरा आणि अर्धा लाल व्हावं. आता याच्यावर झाकून घेते प्लेट. कशी झाली बिर्याणी कमेंट्समध्ये सांगा. तर बारीक गॅसवर ठेवले आता वाफेवर. चला आता मी बाकीचे कामं करून घेते. हे भांडे बिंडे घासून घेते पटकन, तोपर्यंत होऊन जात्या. त्याने बाहेर गेले तर आल्यानंतर खाते. भांडे झाले बघा, एवढे भांडे पडले होते जाळी भरून गच्च्या गच. आता हे भांडे लावून घेते रॅकला. किचन पुसून घेतले पूर्ण व्यवस्थित. कांदा भजी करला. त्याच्यामध्ये कांदा, बेसन पीठ, कॉर्नफ्लॉवर आणि मच्छी फ्रायचा मसाला म्हणजे टाकले याच्यामध्ये आणि मिक्स करून घेतले. आता तळायला ठेवले. बटाट्याचं पण तळायचं तर त्याने कापले बटाटे. आता बटाटे कापून घेतले. आता मम्मी हे कशाचा मसाला आहे, मंचुरियन मसाला टाकाले. तिकडे तळला आले. थोडंसं मीठ टाकायचं. बेसन पीठ टाकायला थोडं आणि कॉर्नफ्लॉवर आणि आता पूर्ण मिक्स करून घ्यायचं पाणी टाकून. आता दुसऱ्यांदा अजून कांदे भाजी टाकायला. कांदे भाजी रेडी झालीत. बटाट्याला मसाल्यामध्ये पूर्ण मिक्स करून घेतलं म्हणून आता बटाटे टाकून दिलेले होते तेलामध्ये. आता मग मी प्लेट रेडी करलेले, सॉस टाकलेले, किसान सॉस. बस झालं. यम्मी यम्मी प्लेट. छान आहे का कमेंटमध्ये सांगा. रात्रीचे 9 वाजले तर मी सगळं किचन वाट्यातून पुसून घेतलं, भांडी तीन घासून घेतलं.
सगळेजण झोपले तर डायनिंग टेबल पुसून घेतले. मम्मी पप्पा झोपलेत, सगळेजण झोपले तर 9 वाजले तर का झाडूतील मारले. सगळं काम नीट करून झोपणार. सगळं झाले काम. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता मी भात घातलं पुन्नीचा, कळशी ठेवली पाण्याची आणि इकडं चहा वगैरे झाले. तर मम्मी स्वयंपाकाची तयारी करणार आहे. मी पीठ तिंबून देणार आहे मम्मीला. वरण झाले, वांगे बटाट्याची भाजी पण झाली. तर मम्मी चपात्या करून दिले, आम्ही ते जेवायला बसलो. सगळ्यांचं जेवण झाले आणि आता सगळेजण बसलेत. पप्पा चालले तर ऑफिसला. मम्मीला कणकण होले, त्याच्यामुळे लिंबू शरबत करून दिलो. गोलाईत आलो होतो. काय झालं तर गोलाय त्याला? भांडं खराब झालं मिक्सरचं, ते नीट करून घेतलं. ड्रेस बघायला आले आता. ड्रेस बघायला येतो आणि हिचं वेगळंच काय तर चालू आहे का ना. ती टॉप घेऊन आलो रिप्लेस करून. आता मधात गोला इकडे आलो तर पाऊस लागला. आता पावसात त्यांना कोथिंबर घ्यायच्या. होय कोथिंबर घ्यायच्या. भाजीपालाच घ्यायची. मग आधी कोथिंबर म्हणली ना, आता भाजीपाला का निघाल्या. जेवण करायला या 4:30 वाजलेत. पण जेवणच करू वाट नाही गेले. थोडं डोकं तीन दुखाले. झाले आता जेवण, थोडं राहिले. या जेवण करायला. किती मोठा पाऊस आलाय बघा. बाहेर पाऊस चालू आहे आणि मम्मी इकडं भाकरी करायला. इकडं भात झालाय, वरण गरम करून घेतले. हे बघ, पप्पाला अंडे आणायला सांगितलं की मग येता येता डिकेट ठेवल्यावर अंडे फुटले. 8 अंडे फुटले. त्यातून आता त्या 8 अंड्याची करायला चटणी. कांदे पिंदे सगळे राणीने कापून ठेवले. बघू तुम्ही. बर सगळे आता ठेवले. कधी करायचं मग? भूक लागली. मग आता कर्ज अंड्याची चटणी करणार होतो. काय केलं अंड्याची चटणी वेगळं दिसलं आधी. तुला काय वाटत? मला तर अंड्याची चटणी. तुला बोलूनच फायदा नाही. किती आलं असते म्हणजे आता शिजले का झाली? किती अंड्याच किती? 6 खायला लागते की आता तुला, मला, पप्पाला. 2 अंडे खातात. मी 2 अंडे खातो पण तू 4 खातीस. स्वयंपाक झाला कंप्लीट. अंड्याची चटणी कशी भारी बनवली. कशी आहे तू केलं नाही म्हणून तर विचारला. छान. तू कशी केली? तुला येतच नाही. हा येतच नाही तुला, फक्त खायला येते.